श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 67। श्रीपादांचा कुंभमेळा। परवा श्रीपादांच्या भक्ताने सहज विचारलं की आता पिठापूर मध्ये बापनाचार्य, अप्पलराज, नरसिंह वर्मा, वेंकटपय्या श्रेष्ठी, तिरुमल दास यांच्या पुढील पिढ्या आहेत का? हे ऐकून मी समजलो, आपण आतापर्यंत हा विचार केला नाही, पण लगेचच उत्तर मिळाले की तो कुंभमेळा भरला होता त्यावेळी पिठापूरमध्ये सलग 16 वर्षे रोज पर्वण्या होत्या। प्रत्येक दिवशी बापनाचार्य, अप्पलराज शर्मा, नरसिंह वर्मा आणि वेंकटपय्या श्रेष्ठी या 4 घरी श्रीपादांचे शाही स्नान होई। रोज अक्षरशः भारतभूमीलाच काय तर परदेशातून श्रीपादांच्या ऋणानुबंधातील महात्मे श्रीपाद दर्शनास पिठापुरात येत। बापनाचार्यांकडे भोजन प्रसाद घेत सर्वात प्रथम पिठापुरात आले म्हणजे आणले गेले ते मातामह बापनाचार्य। त्यांचा मूळ मल्लादी पिठापूर पासून भरपूर दूर प्रकाशम जिल्ह्यातील, परंतु ते ज्येष्ठ वेदपंडित असल्याने त्यांना मोठमोठ्या यज्ञ सोहळ्यासाठी संपूर्ण आंध्र प्रदेशात बोलावण्यात येई। त्यातील 3 ठिकाणं चरितामृत ग्रंथातून आपल्याला समजतात। पहिलं म्हणजे तिरुपती जवळ कानिपाकम, जेथे तिरुमल दास शंकर भट्टांची वाट पाहत होते। दुसरं ठिकाण म्हणजे ऐनवल्ली, हे तर अप्पलराजांचं गाव, आणि तिसरं ठिकाण म्हणजे पिठापूर। खरं पाहिलं तर श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतरण्यापूर्वी बापनाचार्यांना कठपुतली सारखं फिरवून पिठापुरात यज्ञ सोहळ्यासाठी आणलं। यज्ञ पार पडला आणि अनेक वर्षे दुष्काळात होरपळलेल्या पिठापुरात धो धो पाऊस पडला। त्यामुळे गावातील धुरीण नरसिंह वर्मा आणि वेंकटपय्या श्रेष्ठी बापनाचार्यांना सोडायला तयार नव्हते। आम्ही तुम्हाला जमीन देतो, घर देतो, पण तुम्ही येथेच स्थायिक व्हा, अशी त्यांनी बापनाचार्यांना विनंती केली। बापनाचार्यांनी ती विनम्रपणे नाकारली, परंतु ईश्वर रचना होती। नरसिंह वर्मांची शुभलक्षणी गाय चोरी गेली। बापनाचार्यांनी प्रश्नकुंडली मांडली आणि सांगितलं की गाय सामलकोटला खान साहेब कसायाकडे आहे, लवकर गेला तर ती वाचेल। नरसिंह वर्मांनी गळ घातली की गाय वाचली तर तुम्हाला येथील जमीन आणि घर स्वीकारावे लागेल। गो हत्या पाप शिरावर नको म्हणून बापनाचार्यांना हो म्हणावं लागलं आणि गाय जिवंत घरी आली आणि बापनाचार्य पिठापूरचे रहिवासी झाले। ऐनवेल्लीतून अप्पलराज शर्मा वेद शिक्षणासाठी पिठापुरात बापनाचार्यांकडे आले आणि एका शनी प्रदोष पूजेसमयी कुक्कुटेश्वराने आकाशवाणी केली की बापनाचार्य, तुझी मुलगी सुमती आणि अप्पलराजचा विवाह करून दे। एका महालय अमावस्येला साक्षात अवधूत अप्पलराजांकडे भिक्षेसाठी आले आणि सुमती मातेने श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनाची इच्छा व्यक्त केली आणि श्रीपाद दर्शन होताच तुझ्यासारखा पुत्र हवा अशी इच्छा व्यक्त केली। नंतरच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ माता सुमती महाराणी पोटी अवतरले आणि पिठापुरात सलग 16 वर्षांचा कुंभमेळा सुरू झाला। उच्चभ्रूंनी नाकारले पण श्रद्धावंतांनी स्वीकारले। 16 वर्ष पूर्ण होताच विश्वगुरु कार्यासाठी पिठापूर सोडताना माझ्या मागे तुम्ही येथे न राहता काशी क्षेत्रात प्रयाण करावे असे श्रीपादांनी बापनाचार्य आणि अप्पलराजांना सांगितलं। नरसिंह वर्मा आणि वेंकटपय्या श्रेष्ठी बापनाचार्यांच्या इतक्या जवळ होते की त्यांनी देखील काशीला प्रयाण केले असावे। श्रीपादांच्या 4 बहिणी लग्न होऊन इतरत्र निघून गेल्या। इथं श्रीपादांचा पिठापुरातील कुंभमेळा संपतो। श्रीपादांची 16 वर्ष आणि श्रीपाद अवतरण्यापूर्वी आणि पिठापूर सोडल्यानंतरची वर्ष विचारात घेतली तर ही मंडळी साधारणपणे एकूण 24-25 पिठापुरात राहिली। कालांतराने यांच्या घरांचे मालक बदलत गेले आणि सन 1336 ते 1908 या कालावधीत पिठापूर वासियांना श्रीपादांचा विसर पडला। 1908 साली श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी गोदावरी काठावर मुक्त्याला येथे चातुर्मासा निमित्ताने थांबले। त्यांनी राजमुंद्री येथे शंकराचार्य मठात दत्ताच्या दिगडी पादुका स्थापन केल्या। त्यांना राजमुंद्रीमध्ये श्रीपादांच्या आजोळची मंडळी असल्याचे समजलं। शंकर भट्टाने लिहिलेल्या भूर्जपत्रावरील आणि नंतर ताम्रपटावर जतन करण्यात आलेल्या चरितामृत देण्यास
आजोळच्या मंडळींनी टेंबे स्वामींना चरितामृत देण्यास नकार दिला, कारण ती वेळ अजून आली नव्हती आणि अजून श्रीपादांची तशी आज्ञा देखील नव्हती. टेंबे स्वामींनी नंतर पिठापुरात जाऊन बापनाचार्यांचे घर शोधून काढले, तथापि त्या काळी पिठापुरात कुणालाही श्रीपादांबद्दल माहिती नव्हती. टेंबे स्वामींनी या घरी चांदीच्या पादुका स्थापन केल्या, तथापि त्याच रात्री चोराने आणि घर मालकाने एक एक पादुका वाटून घेतली. दुसऱ्या दिवशी टेंबे स्वामींनी पुन्हा नव्याने पादुका स्थापन केल्या आणि रात्री ते तेथेच थांबले. परंतु श्रीपादांच्या पादुका काय, चरित्र काय, तर श्रीपादांबद्दल काहीही प्रकाशित होण्याची वेळ नव्हती. त्यामुळे टेंबे स्वामी तेथून मागे फिरले. नंतर सन 1975 नंतर रामस्वामींनी पिठापुरात जाऊन तेथे राहून श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर बांधले. तथापि मूळ जागा अद्यापही अज्ञातच आहे, कारण कल्की अवतारात स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा पिठापुरात श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा माता आणि नगरेश्वर स्वामींसह येतील, तेव्हा ती जागा प्रकाशात येऊन श्रीपादांच्या पादुका स्थापन होतील. असो, पिठापूर सोडल्यानंतर उत्तर भारत भ्रमण करून गोकर्ण, महाबळेश्वर आणि श्रीशैल्य मार्गे श्रीपाद पुरोपुरात आले. कृष्णाकाठी येथे पुन्हा 10 वर्षे कुंभमेळा लागला. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्ष वाडीत आणि 24 वर्ष गाणगापुरात कुंभमेळा भरवला. स्वामी समर्थांनी 24 वर्ष अक्कलकोटात, गजानन महाराजांनी 32 वर्ष शेगावात, साईबाबांनी 64 वर्ष शिर्डीत आणि सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांनी पिठापुरात 8 वर्ष कुंभमेळा भरवला. या दरम्यान ज्यांना ज्यांना पर्वणी साधली ते पुन्हा पुन्हा पुढील कुंभमेळ्यात नवीन जन्मात नवीन नावाने आले आणि येत राहणार. पुढील कुंभ लवकरच कल्की लावणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सामान गडाजवळ ओंकार पठारावर. ती पर्वणी हुकवू आणि चुकवू नका. यावेळी मात्र अवताराकडे पाहायचा आपला चष्मा काढून दूर ठेवा आणि शाही स्नानाचा लाभ मिळवा, कारण हा अंतिम अवतार आहे. यावेळी 8 वर्षांच्या किती पटीत कुंभ भरणार आहे हे श्रीपाद श्रीवल्लभच जाणोत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.